कोकण प्रॉपर्टी एक्सपोज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा व लाईक व शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार, मी गणेश खामकर। आज मी तुम्हाला कोकणामधला आमच्या विहिरीला 8 दिवसामध्ये पाणी कसं लागलं हे तुम्हाला दाखवणार आहे। आम्ही या विहिरीची संपूर्ण व्यवस्थित पूजा करून इथे खड्डे मारायला घेतले। आमचं कुडोलीचा प्लॉट आहे। या कुडोलीच्या प्लॉटमध्ये आम्ही ही विहीर पाडली आहे। साधारण दुसऱ्या दिवशीचं काम आहे। दुसऱ्या दिवशी आम्ही एवढा खड्डा मारून झालो होतो। चांगली गोल 10 फुटाची गेराई आहे। ही 10 फूट गेराने समोर पिंडी आहे, जिथनं खालती उतरलं जातं। म्हणजे एक पुढे जो स्क्वेअर गॅप आहे तिथनं खालती विहिरीत उतरलं जातं। साधारण 8 दिवसामध्ये आम्हाला हा 16 फुटावरती 15 ते 16 फुटावरती आम्हाला हे पाणी लागलं। भरपूर पाणी होतं आणि पाणी आवरत नव्हतं, म्हणून आम्ही 5चा पंप आणला आणि तो 5चा पंप आणून मग पाणी काढून पुन्हा अजून 5 फूट खालती डीप गेलो। आमचा 5चा पंप आणून आम्ही कंटिन्युअसली पाणी काढत होतो आणि खालती अजून 5 फूट डीप गेलो। आता आमची विहीर 21 फूट झाली आणि भरपूर पाणी, भरपूर झरे लागलेले आहेत। तिला म्हणजे 6 ते 7 ठिकाणी झरे लागलेले आहेत आणि आजूबाजूला भरपूर पाणी आहे, भरपूर मोठे झरे आहेत। कंटिन्यू 15-15 मिनिटांनी आम्हाला पाणी काढावं लागतं आणि खालती डीप अजून मारत होतो आम्ही। 5 फूट म्हणजे 15 फूट गेल्यानंतर आम्हाला अजून 5 फूट खालती जाण्यासाठी आम्हाला हा पंप आणावा लागला। ते पाण्याचे झरे थांबत नव्हते, कंटिन्युअसली पाणी, भरपूर पाणी येत होतं। तर एवढा मोठा पंप आणून आम्ही 15-15 मिनिटांनी पाणी उपसून परत खालती डीप खड्डा मारत होतो। बघताय भरपूर पाणी आणि कोकणातलं गोड पाणी आम्हाला नशिबात मिळतं आमच्या, असं लागतं। पाणी मिळणं म्हणजे नशीब असं मानलं जातं आणि आम्हाला बऱ्याच ठिकाणी असं आम्ही खूप चांगल्या पद्धतीने विहीर पाडल्यावरती आम्हाला पाणी लागतं कंटिन्युअसली। अजून आम्ही 5 फूट डीप गेलो। आता ही विहीर आहे 15 फुटावरती। आता तुम्ही बघता हे झरे, हा एकाच ठिकाणचा झरा आपल्याला दिसतोय, बाकी लगेच पाणी भरलं आहे वरती पुन्हा। असं पाणी आमच्या या 8 दिवसामध्ये या विहिरीला, कोकणातल्या विहिरीला पाणी लागलं आहे। कोकण प्रॉपर्टी एक्सपोज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा व लाईक व शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।